Hello students, welcome to e-learning platform of Dr. Bapuji Salonke Institute of Engineering and Technology's Mechanical Engineering Department. I am Sagar Gadkar and I am going to teach you the subject Fluid Mechanics and Machinery. In last session, we have already started with our first unit, that is properties of fluids and fluid pressure, and in this session we will continue with the same. Newton's law of viscosity. So in previous session we have discussed about the viscosity. So what is viscosity? It is resistance to flow of one layer of the fluid. ज्यावेळी फ्लुइड एखाद्या सरफेसवर फ्लो होतो त्यावेळी फ्लुइडचे जे लेयर्स आहेत ते ॲडजसंट लेयर्सचा फ्लोसाठी रेजिस्ट करतात आणि त्या रेजिस्टन्समुळं शियर फोर्स डेव्हलप होतो विच कॉजेस फायनली द शियर स्ट्रेस अँड दॅट शियर स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द रेट ऑफ शियर स्ट्रेस. So this is nothing but the Newton's law of viscosity. It states that the shear stress in the fluid layers is directly proportional to the rate of shear strength. The constant of proportionality is called as coefficient of viscosity. Therefore, the shear stress, that is tau, is equal to mu du by dy, where tau is nothing but shear stress, mu coefficient of dynamic viscosity, and du by dy is. So with the base of Newton's law of viscosity, we have some different types of fluids. So Newton's law of viscosity याच्यातून आपण काही फ्लुइडचे टाईप डिफाईन केलेले आहेत. सो याच्यामध्ये जे फ्लुइड्स न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉलो करतात त्यांना न्यूटनियन फ्लुइड्स म्हणतात आणि जे न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉलो करत नाहीत त्यांना नॉन न्यूटनियन फ्लुइड म्हणतात. सो हे दोन टाईप सोडून आणखीन कोणते कोणते टाईप्स आहेत? सो फर्स्ट इज आयडियल फ्लुइड. A fluid which is incompressible and is having no viscosity is known as ideal fluid. असा fluid जो incompressible आहे. आता what is incompressible? So which cannot be compressed. So when a force is applied, there is some change in dimensions of the fluid. So that change in dimension is nothing but change in dimension. Change in volume of the fluid. Okay, एखाद्या कंटेनर मध्ये सपोज एक पिस्टन आहे, पिस्टन सिलेंडर अरेंजमेंट आहे आणि त्या सिलेंडरमध्ये एक फ्लुइड आहे. सो पिस्टनमुळं जर तो फ्लुइड कॉम्प्रेस होत असेल तर त्याला आपण कॉम्प्रेसिबल फ्लुइड्स म्हणतो आणि जर होत नसेल तर त्याला इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड म्हणतो. ओके, सो आणि इज हॅव्हिंग नो विस्कॉसिटी. सो नो विस्कॉसिटी मीन्स देर इज झिरो फ्रिक्शन. ओके, सो सच टाइप ऑफ फ्लुइड इज नोन ॲज आयडियल फ्लुइड. बट इन ॲक्च्युअल प्रॅक्टिस इट डज नॉट एक्झिस्ट इन नेचर. इट इज टोटली इमॅजिनरी फ्लुइड. कारण कोणतंही फ्लुइड एखाद्या सरफेसवर जर फ्लो होत असेल तर त्याच्यामध्ये काही का असताना विस्कॉसिटी ही प्रेझेंट असणार आहे, फ्रिक्शन प्रेझेंट असणार आहे आणि फ्लुइडवर आपण एक्सटर्नल फोर्स ॲड केला ते इमिजिएटली डिफॉर्म होतं, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूमसुद्धा चेंज होतं, त्यामुळे ते इनकॉम्प्रेसिबल असणार आहे. सो असं कुठलंही फ्लुइड नाही आहे की जे टोटली आयडियल फ्लुइड आहे. वॉटर इज ॲझ्युम्ड ॲज आयडियल फ्लुइड अंडर सर्टन कंडिशन्स. सो काही स्टँडर्ड कंडिशन्स आहेत की ज्याच्यासाठी वॉटर हे आयडियल फ्लुइड कन्सिडर केलं जातं. Second type is real fluid. A fluid which possesses viscosity is known as real fluid. All the fluids in actual practice are real fluids. So कोणतंही फ्लुइड ज्याला विस्कॉसिटी आहे त्या फ्लुइडला आपण रिअल फ्लुइड म्हणतो. फॉर एक्झाम्पल घ्यायचे झाले तर फ्लुइड्स प्रेझेंट इन द युनिवर्स आर नथिंग बट रिअल फ्लुइड्स. फॉर एक्झाम्पल ऑइल असेल, वॉटर असेल, ब्लड असेल, मिल्क असेल, मर्क्युरी असेल, कोणतंही फ्लुइड घ्या ते रिअल फ्लुइड आहे. थर्ड टाइप इज न्यूटनियन फ्लुइड. सो आपण प्रिव्हियसली न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी बघितलेला होता. सो जे फ्लुइड्स न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉलो करतात त्यांना आपण न्यूटनियन फ्लुइड म्हणतो. A real fluid in which shear stress is directly proportional to the rate of shear strength is known as Newton fluid. So this is nothing but our Newton's law of viscosity. So the fluids in which the shear stress tau is directly proportional to rate of shear strength, such fluids are nothing but Newtonian fluids. For example, water, air, kerosene,
thin motor oils are the examples of Newtonian fluids. नेक्स्ट टाइप इज नॉन न्यूटनियन फ्लूइड. सो जसं आपण म्हणतो की जे फ्लुइड्स न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी फॉलो करतात ते न्यूटनियन फ्लुइड आणि जे तो लॉ फॉलो करत नाहीत अशांना आपण नॉन न्यूटनियन फ्लुइड म्हणतो. सो डेफिनेशन काय बघू. A fluid in which shear stress is not proportional to the rate of shear strain is known as Newtonian fluid. Examples: blood, gels, paints, lubricant oils are the examples of non-Newtonian fluids. Next type is ideal plastic fluid. A fluid in which shear stress is more than yield value and shear stress is proportional to the rate of shear strain is known as ideal plastic fluid. Examples: sludge, oil paints, jellies, toothpaste are the examples of ideal plastic fluid. Okay, so जे काही टाइप्स ऑफ फ्लुइड्स आहेत ते एका ग्राफवर मी रिप्रेझेंट केलेले आहेत. तो ग्राफ आपण एक्सप्लेन करू. So this graph represents the different types of fluids. So on x-axis here you can see, on x-axis or this horizontal coordinate we have du by dy, that is velocity gradient, and on y-axis or on vertical axis we have the shear stress. Okay, so we have seen the different types of fluids like ideal fluid, real fluid, Newtonian fluid, non-Newtonian fluid and ideal plastic fluid. So first was the ideal fluid. So what is ideal fluid? The fluids having which are incompressible and having no viscosity. So generally असं कुठलंही फ्लुइड प्रेझेंट नसतं, ते टोटली इमॅजिनरी फ्लुइड आहे. सो आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व केला तर या वाय ॲक्सिसवर मी आयडियल सॉलिड रिप्रेझेंट केलेला आहे. सो आयडियल सॉलिड म्हणजेच काय की ज्यावेळी एखाद्या सॉलिडवर आपण एक्सटर्नल शियर फोर्स ॲक्ट करतो तो सॉलिड जो आहे किंवा ती सॉलिड बॉडी जी आहे ती डिफॉर्म होते. ओके, तिचा शेप आणि साईज मे चेंज बट देअर इज नो रिलेटिव्ह वेलॉसिटी बिटवीन द सरफेस अँड द लेयर्स ऑफ द बॉडी. म्हणजेच काय, तिथं फक्त डिफॉर्मेशन आहे, शियर स्ट्रेस आहे, तिथं कोणताही वेलॉसिटी ग्रेडियंट प्रेझेंट नाही आहे. सो ह्या वाय ॲक्सिसवर फक्त असेल आयडियल सॉलिड. नेक्स्ट आहे आयडियल फ्लुइड. आता या आयडियल फ्लुइडमध्ये आहे तर येतं शियर स्ट्रेस 0 आहे आणि फक्त काय प्रेझेंट आहे तर du बाय dy, दॅट इज वेलॉसिटी ग्रेडियंट. म्हणजे एखाद्या फ्लुइडवर जर मी फ्लो आयडियल फ्लुइड म्हणजेच एक्झाम्पल घेतलं झालं तर इमॅजिनरी फ्लुइड आपण म्हणत होतो, त्याच्यावर जर मी फोर्स ॲक्ट केला तर त्याच्यामध्ये काहीही विस्कॉसिटी नाही आहे. म्हणजेच विस्कॉसिटी नाही आहे म्हणजेच resistance to flow is not present, that is shear stress is 0. So that's why it is represented on the x-axis. Next is Newtonian fluid. So what is Newtonian fluid? Which obeys the Newton's law of viscosity, that is shear stress is directly proportional to the shear strength. So when there is a directly proportional relation we get a straight line, and if there is no directly proportional between the quantities, relation between the quantities, then it is not a straight line. It's a curvilinear, it a curved line. Okay, so this is non-Newtonian fluid. So what is non-Newtonian fluid? The shear stress is not proportional to the rate of shear strain. Next is ideal plastic fluid. So it has some value of shear stress and after that the rate of shear stress is directly proportional to the shear strain. Okay, so this is the graph of different types of fluids. Next is very important property, that is cohesion. So what is cohesion? It is defined as the intermolecular force of attraction between the molecules of same liquid. Okay, so कुठल्याही फ्लुइडमध्ये किंवा दोन ॲटम्समध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स हा प्रेझेंट असतो आणि जर तो इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा दोन सेम मॉलिक्युल्समधला असेल, फॉर एक्झाम्पल दोन वॉटर मॉलिक्युल्स असतील, दोन मिल्क मॉलिक्युल्स असतील, दोन ऑइल मॉलिक्युल्स असतील, सेम मॉलिक्युल्स असतील, तर अशा इंटरमॉलिक्युलर फोर्सला ज्यांच्यामध्ये अशा सेम मॉलिक्युल्सच्या इंटरमॉलिक्युलर फोर्सला आपण काय म्हणतो तर कोहेजन. ओके, द फोर्स इज प्रेझेंट इन दॅट इज कोहेजिव्ह फोर्स. सो हा कोहेजिव्ह फोर्स काय करतो? द प्रॉपर्टी ऑफ कोहेजन अनेबल्स अ लिक्विड टू रेजिस्ट टेन्साईल स्ट्रेस. म्हणजेच काय
की या फोर्समुळं फ्लूइड पार्टिकल्स एकमेकाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतात. ओके, जेणेकरून त्याच्यावर कोणताही एक्सटर्नल फोर्स ॲक्ट झाला तर त्या फोर्ससाठी ते टेन्शनसाठी रेजिस्ट करतात. आता हे टेन्शन कसं डेव्हलप होतं, तर सपोज की तुम्ही एखाद्या पाण्याच्या लेयरवर एखाद्या मडक्यामध्ये वगैरे कुठं बघितलं असेल की त्याच्यावर एक किडे जे असतात ते तरंगत असतात बघा. तर ते कशामुळे तरंगतात, तर त्या फ्लूइड लेयरवर एक टेन्साईल फोर्स ॲक्ट होत असतो जो एक्सटर्नल ॲक्शनला रेजिस्ट करत असतो. आणि हा कुणामुळं होतो, तर या कोहेजिव्ह फोर्समुळं. ओके, सो फॉर एक्झाम्पल द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द टू वॉटर मॉलिक्युल्स. आता ज्यावेळी कोहेजनमुळं काय होतं, तर आपण ह्याला अपोजिट प्रॉपर्टी जी आहे ती ॲडेजन आहे. ओके, सो फर्स्ट आपण ॲडेजन काय आहे ते डिस्कस करू. Adhesion, it is defined as the property of the liquid due to which its molecules are attracted by molecules of solid. Okay, so इथं तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता की इट इज द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्स ऑफ द डिफरंट लिक्विड्स. ओके, जसं की ऑइल आणि वॉटर यांच्यातला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर तो ॲडेझिव्ह फोर्स असतो. ऑइल किंवा सरफेस याच्यातला जो काही फोर्स आहे तो ॲडेझिव्ह फोर्स असतो. आता ॲडेझिव्ह फोर्समुळे होतं काय, इट अनेबल्स अ लिक्विड टू स्टिक ऑन द अनदर बॉडी. फॉर एक्झाम्पल स्टिकिंग ऑफ पेंट ऑन ए वॉल. सो आपण ज्यावेळी पेंटिंग करतो त्या पेंटिंगमुळं तो ब्रशमधले जे काही पेंटचे पार्टिकल्स असतील किंवा मॉलिक्युल्स असतील ते वॉलला स्टिक होतात. सो हे कशामुळं होतं, तर ॲडेजनमुळं होतं. ओके, किंवा ॲडेझिव्ह फोर्समुळं होतं. आता याच्यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला, आता हे दोन्ही फोर्सेस हे फ्लुइडमध्ये प्रेझेंट असतात, ॲडेझिव्ह फोर्सेस पण आणि कोहेजिव्ह फोर्सेस पण. फक्त ज्यावेळी कोहेजिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन द ॲडेझिव्ह फोर्सेस, ज्यावेळी कोहेजिव्ह फोर्स हा ॲडेझिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो, तर काय होतं, तर लिक्विड्स फॉर्म ड्रॉपलेट विदाऊट वेटिंग द सरफेस, कॉन्टॅक्ट सरफेस. ओके, म्हणजे ज्यावेळी ॲडेझिव्ह फोर्स हा कोहेजिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो त्यावेळी काय होतं की लिक्विड पार्टिकल्स एकमेकाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतात. जसं की मर्क्युरीमध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला, मर्क्युरीची आपली टेम्परेचर थर्मामीटर जे असतं, सपोज ते आपल्याकडून ॲक्सिडेंटली ब्रेक झालं तर त्यातला मर्क्युरी जे आहे तो सरफेसवर फॉल होतो आणि तो जर तुम्ही ऑब्झर्व केला असाल तर तो ॲज अ ड्रॉपलेट एकत्र राहण्याचा प्रयत्न करतो. तो कधीही सरफेसला वेट करत नाही. इन जनरली तुम्ही हँडमध्ये जरी पकडला तरी तो ॲज अ सिंगल ड्रॉपलेट असतो. सो त्या केसमध्ये मर्क्युरी मॉलिक्युल ह्या दुसऱ्या सरफेसला कधीही चिटकत नाहीत. आणि हे कधी होतं, ज्यावेळी कोहेजिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन द ॲडेझिव्ह फोर्सेस. ज्यावेळी कोहेजिव्ह फोर्स त्या मर्क्युरी मॉलिक्युल्समधला जो काही कोहेजिव्ह फोर्स आहे तो ॲडेझिव्ह फोर्सेसपेक्षा जास्त असतो, जेणेकरून ते एकमेकाला चिटकून राहतात. आणि दुसरी कंडिशन जी आहे दॅट इज द ॲडेझिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन द कोहेजिव्ह फोर्सेस. सो ज्यावेळी ॲडेझिव्ह फोर्स हा कोहेजिव्ह फोर्सपेक्षा जास्त असतो त्यावेळी काय होतं, तर लिक्विड स्प्रेड आउट ऑन द कॉन्टॅक्ट सरफेस अँड वेट द सरफेस. ओके, सो फॉर एक्झाम्पल जर झालं, तर ज्यावेळी आपण पाणी सरफेसवर पोर करतो तर त्यावेळी काय होतं बघा, ते वॉटर मॉलिक्युल जे असतात ते सरफेसवर पसरतात. ओके, आणि सरफेसला वेट करून टाकतात, भिजवून टाकतात. ओके, जरी हातात जरी आपण पाणी घेतलं तर आपला हात ओला होतो. सो कशामुळे होतो की या केसमध्ये ॲडेझिव्ह फोर्सेस आर ग्रेटर दॅन कोहेजिव्ह फोर्सेस. ओके, so these two properties are plays very important role in the fluid mechanics, and depending upon these two properties we are going to discuss another properties of the fluid, that is surface tension and capillarity. Okay, नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ द फ्लुइड इज सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन डिस्कस करण्याच्या आधी आपण काही एक्झाम्पल्सबद्दल डिस्कस करू, जे मी प्रिव्हियसली ॲडेजन अँड कोहेजनमध्ये सुद्धा सांगितलं होतं. की सपोज आपण एक छोटा एक्सपेरिमेंट करूया, जसे की एक कंटेनर आहे किंवा एक पाण्याचा ग्लास आहे. त्या पाण्याच्या ग्लासमध्ये किंवा एक पाण्याचा बाऊल असेल, त्या पाण्याच्या बाऊलमध्ये जर एक सुई तुम्ही प्लेस करण्याचं, जेंटली प्लेस ए नीडल ऑन दॅट फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, त्या सरफेसवर एक सुई ठेवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही ऑब्झर्व केला असेल की ती सुई जी आहे किंवा ती निडल जी आहे त्या सरफेसवर फ्लोट करते. इट डज नॉट सिंक इन दॅट कंटेनर ऑर इन दॅट लिक्विड. सो वाय इट इज सो? असं का होतं? कारण फ्लुइड सरफेस जो आहे, जो काही फ्री फ्लुइड सरफेस आहे, तो त्या निडलला एक रेजिस्टिंग फोर्स डेव्हलप करतो.
आणि हा रेजिस्टिंग फोर्स म्हणजेच काय आहे, त्या फ्लुइड फ्री सरफेसवरचा सरफेस टेन्शन फोर्स असतो. ओके. आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर मगाशी सुद्धा मी सांगितलं होतं की किडे बघा, पाण्याच्या सरफेसवर किडे हे तरंगतात किंवा मुंगी जी असते ती पाण्याच्या सरफेसवर तरंगते. हे असं का होतं, तर यासाठी सुद्धा काय कारणीभूत आहे, तर सरफेस टेन्शन. सो व्हॉट इज दिस सरफेस टेन्शन? It is the property of the liquid which enables it to resist the tensile stresses. It is due to the cohesion between the molecules at the surface of a liquid. So surface tension हे फक्त cohesion मुळे possible आहे. What is cohesion? The same intermolecular force of attraction between the molecules of the same liquid. And it is denoted by sigma. So this is the Greek letter sigma, and the SI unit is Newton per meter. So by the SI unit you can say that the Newton is the SI unit of force. Okay, Newton is the SI unit of the force, and this meter is SI unit of the length. So you can say that what is surface tension? It is the force required per unit length on a liquid surface. Okay, so exactly surface tension is explained in the next session. So for this session we stop here. So if you have any doubt, you can always contact me on this number. Thank you.